विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल मूर्तिजापूर महानगरच्या वतीने देशातील सामाजिक आणि सुरक्षा विषयक विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधते। राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। जिल्हाधिकारींमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात अवैध कब्जे, समाज विघातक कृत्य आणि कथित लव जिहाद सारख्या प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसंच जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली असून सार्वजनिक आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी करण्यात आली आहे। समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करून शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे। आपण आज इथे निदर्शन करण्यासाठी आलो। आपल्याला माहिती आहे की जे काही प्रकार हिंदूंच्या विरोधात घडत आहे, जे TCSचं प्रकरण असो, या जवळच्या 15 दिवसात आपण बघितलं आहे की TCS मध्ये एक प्रकारचं षडयंत्र करून आपल्या मुलींना फसवण्यात आलं, नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। हे जे काही जिहादी मानसिकता याच्यामध्ये काम करत आहे, अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पण हे प्रकार घडत असतानाच एक मोठं प्रकरण आपल्या अमरावती जिल्ह्यामधलं समोर आलेलं आहे, ज्यामध्ये मुलींना फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले आणि ते सर्वत्र पसरवण्यात आले। याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावर जी कारवाई होत आहे ती पुरेशी नाही आहे। याच्यावरून जे काही हिंदुत्ववादी आपण सरकार म्हणतोय, सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे, त्या सरकारने एकदम कठोर कारवाई करावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आणि जर अशा प्रकारची शिक्षा होत नसेल तर आम्ही हिंदूंना सोबत घेऊन यांना भर चौकात त्याला काय शिक्षा द्यायची ते यांनी आमच्याजवळ सोपवावं। आम्ही त्याच्यावर जे कारवाई करायची ते करू। आणि असे प्रकार भारतात कुठेही घडत असेल तर हिंदुत्ववादी म्हणून आमच्या संघटना आणि हिंदुत्ववादी सर्व संघटना सोबत याच्यावर कठोर कारवाई करू। काय सांगाल, आज निदर्शने आपण केले हिंदुवादी संघटनेच्या वतीने, काय नेमकी मागणी आहे? जय श्रीराम। तसं मागच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की परतवाडा, अमरावती, नाशिक तसेच महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बरेच जागेवर लव जिहादचे बरेचसे क्रूर प्रकरण आपल्या निदर्शनात आलेले आहेत। तसं परतवाडा शहरात 200-250च्या वर व्हिडिओ, 180 मुलींच्या वर ज्या आहेत त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत। काही त्याच्यात अल्पवयीन मुली आहेत। त्याच्यानंतर अमरावतीचं प्रकरण आहे, नाशिकचं TCSचं प्रकरण आहे, जिथं 7 मुस्लिम युवकांच्या मार्फत त्यांची जी टीम लीडर होती, HR हेड, ती पण मुस्लिमच होती। त्यांच्या मार्फत धर्मांतरांचं रॅकेट आणि लव जिहादचं रॅकेट तिथं सुरू होतं। तर अशा प्रकारचं लव जिहाद, कॉर्पोरेट जिहाद आणि लँड जिहाद हे भारतात बंद झालं पाहिजे। कुठंतरी या गोष्टींना आळा बसला पाहिजे। याच्यासाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आज मूर्तिजापूर तहसील कार्यालयाला आणि SDO ऑफिसला निवेदन दिलेले आहे की या तिन्ही जिहादांवर किंवा आणखीन दुसऱ्या प्रकारांच्या जिहादवर भारतात लवकरात लवकर आळा बसला पाहिजे।